अनेक नागरिक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच आवश्यक ज्ञान आणि कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम करत असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले। या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। हे अनधिकृत कामगार निकृष्ट दर्जाची आणि धोकादायक रसायने वापरण्याची शक्यता असते, ज्यामुळे विषबाधा किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। यामुळे आपल्या घरात पेस्ट कंट्रोलसाठी येणाऱ्या कामगारांची आणि त्यांच्या संस्थांची माहिती सर्वांनी घ्यावी असे आवाहन परवाना प्राधिकरणाद्वारे करण्यात आले आहे। घरात लागणारी वाळवी, झुरळ, पाल, मुंग्या आणि इतर सूक्ष्म कीटक होऊ नयेत म्हणून नागरिकांकडून एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण पेस्ट कंट्रोल अर्थातच कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते। मात्र या कीटकनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने न केल्यास अनेक दुष्परिणामांना नागरिकांना सामोरं जावं लागतं। तसेच आवश्यक ज्ञान कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम करत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय। अधिकृत परवानाधारक पेस्ट कंट्रोल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि कामगार यांच्यावर शासनाचं नियंत्रण असतं आणि ते विशिष्ट नियमांनुसार काम करतात। त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुरक्षित आणि प्रभावी असतात। त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलंय, हे करा। कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेकडून पेस्ट कंट्रोल सेवा घेण्यापूर्वी त्यांच्या अधिकृत परवाना नोंदणीची खात्री करावी। अतिशय कमी दरात सेवा देणाऱ्या संशयास्पद व्यक्तीपासून सावध राहावे। केवळ अधिकृत नोंदणीकृत पेस्ट कंट्रोल सेवा पुरविणाऱ्यांनाच आपल्या घरी किंवा आस्थापनेत काम करण्याची परवानगी द्यावी। बेकायदेशीर पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना काम देणं हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या मालमत्तेसाठी देखील धोकादायक ठरू शकतं। जर आपल्या परिसरात कोणी अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करताना आढळल्यास तात्काळ दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, फोन नंबर 99-754-34418, डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक, मोबाईल नंबर 94-035-46338 यांच्या संपर्क क्रमांकावर माहिती द्यावी। अशा व्यक्ती अथवा संस्थांवर कीटकनाशक कायदा 1968 आणि अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार कार्यवाही होईल असं आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केलंय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।